श्रीमंत बापाचे लेकर आहोत. ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमवून ठेवली त्यानं सासरवाडीत एकरभर जमिनीसाठी भांडायचं नाही. त्या बापानं 200 एकर कमिलीन सुमळ्या, मग एकरभर जमिनीसाठी कशाला सासरवाडीत बोंब मारायला तू? ज्ञानोबा राय तुकोबा राय आपले बाप आहेत, आपण हलकटायला खांद्यावर घ्यायचं नाही. विठाला 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 एका माणसाच्या घरी वाघीण जणली. कळतीन वाघीण? तुम्ही डोंगरात भागात आहेत, पूर्वी तुमच्या लहानपणी वाघिणी असलेल्या भागात वाघीण जणली आणि वाघिणीचं दूध काढीत होता आणि त्याच्यात पोळी चुरीत होता. वाघिणीच्या दुधात पोळी खालाय, आता शेपुड्याचं दूध कशाला खायचं? नाही म्हणले एक शेळीन बोकड्या पाळला, कशाला? ऊन लागल्यावर कानात दूध टाकायचं, बोकड्याच घालू त्या कानात बोकड्याच. अरे वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं कशाला शेपुडी पाळायची? ज्ञानोबराय तुकोबरायच्या मुखारविंदात लांबरत म्हणजे वाघिणीच्या दुधाला लाजविल इतकं टोके आपण नालायक बोकांडीवर घ्यायची नाही. विठाला विठाला अशा काका त्या कराड माऊलींनी त्या दिवशी मला स्टेशनला सोड होतं. हो, तुम्हालाही धन्यवाद. ज्याचं मीठ खावा त्याचं नाव तरी घेत जा असं मत असते. बरीच लोक गावरान तू पण पोळ्या खाल्ल्यावर त्याला विचारलं ओळखीलं का? कुठं ले थोतरीत आणायला पाहिजे तुया पोळ्या खाल्ला आणि पुन्हा म्हणून तू ओळखीत नाही. विठाला विठाला तुम्हा वणी ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मी याच्याकरता धन्यवाद देतो, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लक्ष्मीपुत्र आहात, आमच्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहात. स्वाभिमान आहे तुमचा, सर्व गोष्टीनं संपन्न आहात. तरी पण वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार तुम्ही खंडेरायाचा उत्सव करता, याच्याकरता धन्यवाद. मी घोड्याला घोडं म्हणणारा माणूस आहे, मग ते भिकाऱ्याचा असू की आमदाराचा असू. आमदाराचं गध जरी असलं तर मी त्याला गधच म्हणेल. एक जण म्हणला तुम्हाला 5000 देतो, त्याला घोडं म्हणा, तू बोकांडीवर घे. विठाला 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 चांगल्याला चांगलं म्हणावा. तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या चौकटीत बसेल असा उत्सव करता, म्हणून पुनश्च एकदा वणी ग्रामस्थांना धन्यवाद. योगेश महाराज तुम्हाला पुनश्च धन्यवाद, तुम्ही नेतृत्व कार्यक्रमाचं करता. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळ, भजनी मंडळी. भजन्यात आणि गायकातले फरक असतो, हा हे ध्यानात ठेवत जा. हो, भजन्या आणि गुणीजन याच्यातले फरक असतो. ज्ञानोबराय तुकोबरायचे नियम सांभाळतो तो भजन्या, नुसता गातो तो तमासगीर. विठाला 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 पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवी तसे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही आरती. संतांचं वर्णन फार मोठं आहे. आता तुकोबरायच्या व्याप्तीचा जर विचार केला तर आपण काय पुरू शकतो? तुकोबरायची जीभ किती पवित्र असेल, ज्या जिभेने एका तिळा इतकं रसो दीर्घ इतकं सुद्धा पाप केलं नाही, इतकी जीभ पवित्र. तुकोबरायचा अधिकार सांगू तुम्हाला, तुम्ही आणि इथं आम्ही सगळे बसलोत, मी सुद्धा त्याच्यात आलो बरं का, मला वेगळं समजू जाऊ नका, मी तुमच्यातच आहे. फक्त मी एकच सांगायलो की जरासं शास्त्र पाठ केलं तुमच्या पुढे बकबक करायलो, याच्यात काही फरक नाही. नियम पाळी तो मात्र संप्रदायाचे. एकच नियम मोडा, पाकिट घेतो. ते पण बायको केल्यामुळे घेतला असतं, नाही तर काय करायचं? मागणं पुढं पोपुटा उडं उगे भांडणाची धन कोणाला कमवून ठेवायचं आहे का नाही? हाणामाऱ्या झालेले लोकांच्या ज्याला कोणी नाही त्यानं कमवून ठेवलं ना, त्याची माती करायच्या आधीच खुनं झाले. त्याच्यामुळे नको, हे लग्न केल्यामुळे हे सगळा कुठाना लागला मागं. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम पठ्ठ्या मोडीत नाही. आणि ज्या दिवशी मोड्याला दिसन त्या दिवशी फोन करून सांगायचं कीर्तन बंद कर, पटका फेकून देईन. विठाला विठाला तुम्ही आणि मी इथं बसलोत, आपण भीतो कोणाला? दक्षिणेच्या राजाला. काय नाव आहे दक्षिणेच्या राजाचं? यम. भीतो का नाही आपण यमाला? डॉक्टरनं एका 500 कोटीचं प्रॉपर्टी होती त्याच्याकडे, जगताप काका. हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरनं सांगितलं घेऊन जा. का? 3 तासात मरणार आहेस. डॉक्टरनं त्याला सांगितलं 3 तासात मरणार आहे. घामच सुटला अंगात, घामच. आणि पुन्हा डॉक्टरनं 20 मिनिटांनी सांगितलं, खोटं बोललो. घाम आपण मग त्या जिराला. कशामुळे घाम आलता माहिती? यमामुळं. सगळं जग यमाला भेटय, सगळं विश्व यमाला भेटय. आणि तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर मागून फाटत आहे. तुकाराम 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 हो नाम घेता का पेयमा, नाम घेता का पेयमा, का पेयम धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. हा नाम घेता का
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धोतर फाटत त्या यमाचं तुकोबरायचं नाव ऐकलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायची ताकद तुकोबरायची. नाव ऐकल्याच्या नंतर घाम सुटताय, दर 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 सगळे कपडे फाटतेत. ही तुकोबरायच्या नावात ताकद. तरी म्हणते तू वाणी पुरत नाही. व्याप्ती काय असेल याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला. आपण कीर्तन कशासाठी ऐकलो? पाप संपण्यासाठी. पाप संपल्यावर काय होते? मोक्ष प्राप्त होते. आणि मोक्ष त्याच्या घरी भांडे घाशीत होता. मोक्ष माघारी कामारी हे दाती होय सांगोईची तुका म्हणे होय सांगोईची तुका म्हणे. मोक्ष माघारी कामारी हे दाती होय सांगोईची तुका म्हणे होय मोक्षामा घरी कामारी हे दाशी. दासत्व करीत होता मोक्ष, भांडे घासत होता. मोक्ष सुखा हानो लाता. मोक्ष सुखाला लाता हाणणारी व्यक्ती काय व्याप्ती असेल तुकोबरायची. हरी नामे ढवळिले जग, विश्वभक्तीनं ढवळून काढ ही तुकोबरायची व्याप्ती. याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला. तुकोबरायाच्या पत्नीच्या पायात काटा मोळड्यावर पंढरपुरातल्या मालकानं बोटानं काढाच नाही, दातानं उपटीला. दातानं उपटिल्यावर होट कुठं लागले पंढरपुरातल्या मालकाचे? जिजाबाईच्या तळपायाला. ज्याच्या पितांबरात कोट्यावधी सूर्याचं तेज आहे, ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे, त्याच्या चेहऱ्यात काय असेल कल्पना करा ना. कोटी ब्रह्महत्या श्रीमुख पाहता जाती. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जातंय त्या मुखात तेज काय असेल. आणि ते ओढ जिजाबाईच्या पायाला लागतील. लक्ष्मीचा पती. कोणाला भिकारीन कोणाला श्रीमंत करायचं जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. या लक्ष्मीचा पती तुकोबरायाच्या पत्नीच्या तळपायाला ओठ लावतो. पत्नीचा जर एवढा अधिकार तर तुकोबरायाचा अधिकार किती मोठा असेल. तरी पण म्हणतात काय वानो आता न पुरे वाणी. याचा असा सिद्धांत असावा की तुकोबराय म्हणतात ते सत्य आहे. निश्चित संतांची व्याप्तीच मोठी असावा. त्या अर्थी तुकोबराय उद्गार काढतात. काय असेल बरं संतांचा महिमा? असं का म्हणत असताल तुकोबराय की माझी वाणी पुरत नाही का? असं नाविन्य काय असेल संतांचं? नदीच्या पात्रामध्ये एक बेंडूक जणला. बेंडूकच म्हणतात ना तुमच्याकडे? बेंडूक उड्या आणतात ना ते. बेडूक बेंडूक, आमच्याकडे बेंडकी. प्रांतभेद असतो, काय अर्थ एकच निघतो, रस्वदीर्घ बदलत असतं थोडस. ते बेडूक जणला आणि दुसऱ्या बेडकाला जणायचं होतं, पण थंड शीतल गारवात सापडला नाही. बेंडूक हा शीतल जाग्यावर राहणारा प्राणी आहे. छोटासा कीटक म्हणता येईल, प्राणी म्हणता येईल, बारीकसा जीव म्हणता येईल. तो शीतल पानसाळ ठिकाणी राहत असतो, पाण्याच्या ठिकाणी. नदीचं पात्र शक्यतो कोरडं पडलेलं होतं आणि शीतल जागेचा शोध घेत घेत तो बेडूक उड्या मारू लागला. उड्या मारत मारत अख्खी रात्र गेली. नदीचं पात्र संपलं. पात्राच्या बाहेर एखादा फरलांग भर तो बेंडूक लांब गेला. 400-200 फुटापर्यंत, 1000 फुटापर्यंत तो बेंडूक उड्या मारीत गेला. सकाळी उजळलं, पहाटे उजळलं आणि उजळल्याच्या नंतर साजूक सूर्याचे किरण पडले. महिना चैत्राचा कडकडता होता. 8 वाजता सूर्याचे किरण तापले. त्या सूर्यनारायणाचे किरण तापल्याच्या नंतर बेंडकाची पाठ भाजत होती. 9-9:30 वाजता त्या सूर्यकिरणानं जमीन तापली. खालून जमीन तापल्यामुळं पोट भाजत होतं आणि वरच्या किरणानं पाठ भाजत होती. कासावीस झाला तो बेंडूक. काय वानू आता न पुरेवानी. कासावीस झाला, कासावीस. काय करावा? मी एवढा मोठा कठीण जीव असताना ही तापलेली जमीन आणि सूर्याचे किरण मला जगू देत नाहीत. मी आता जर बाळांना जन्म दिला तर ती बाळं कोमल असतील, त्या उन्हात होरपळून जातील, जळून जातील, मरून जातील, असं दुःख त्या बेंडकाला होतं. प्राणी कुठलाही असू द्या आपल्या लेकरावर प्रेम करत असते. जीव कुठलाही असू द्या त्याचा आपल्या जीवावर लेकरावर प्रेम असते. कधी लक्षात ठेवा. ते बेंडूक कासावीस झाला. बघता 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 उड्या मारीत 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 एका ठिकाणी थोडंसं गवत होतं. त्या गवतावर त्या बेंडकानं उडी मारली. एक दुःख कमी झालं. कोणतं? गवत हे तापत नसते म्हणून खालून पोळणं बंद झालं, पण वर्ण मात्र सूर्याच्या प्रकाशाच्या किरणानं त्याची पाठ मात्र तापत होती. काका पाठ तापत होती, पाठ तापत होती. व्याकुळ झाला तो बेडूक. काय करावं? तेवढ्या अवकाशात चांगला एक सर्प माझ्या मांडीसारखा. माझी मांडी मोठी आहे, रोज 2 गावचं खातो. तुमच्या बारकाल्या मांड्या आता. मोठी मांडीसारखा असा सर्प होता. काळा ठिक्कर सर्प. त्या सर्पाने त्या बेडूकाला पाहिलं. त्या
बेडकाच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर सर्पाला दया आली. असं होत असतं का? नाही. मग मी गांजा ओढून आलो का? सरळ नाही म्हणता राजू तुम्ही. खरे खोटं तुमचं बी नाही आणि माझंही खोरं नाही, खोटं नाही. साप हा बेंडकावर कधीच दया करत नसतो. बेडूक हे सापाचं खाद्य आहे. एका ठिकाणी 24 लोकांचं हाडवैर सांगितलं. हाडवैर सापाचं आणि उंदराचं इतकं हाडवैर आहे. उरंगाची वाट चाली, मुशके थे कुटी केली, आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. साप असा जर मातीतून सरपटत गेला आणि तो रस्ता जर उंदरानं वालांडला तर त्याचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय असं शास्त्र सांगते. मी नाही. एक जण म्हणला आम्हाला मान्य नाही, तू इरी तुडी हान. शास्त्र काय आमच्या आजोबांनी थोडंच लिहिलंय. तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे उच्चारुणी. आणि शास्त्र लिहिणार काय गोट्या खेळणार होते माणसं? अधिकारी लोक होते. शास्त्र इतकं हाडवय. लांडग्याचं आणि शेळी, तुमच्याकडे शेळी म्हणतात का? शेरड शेळी. लांडग्याचं आणि शेळीचं किती वैर सांगू तुम्हाला. लांडगं दिसल्याच्या नंतर शेळी हरिपाठच म्हणती. असं कधी होतंय का? नाही. जिवंत लांडगं पाहिल्याच्या नंतर शेळीचं काय होईल हे तुम्ही घरी गेल्यावर पहा, किंवा एखादीची परीक्षा करा. लांबूनच लांडगं दाखवून शेळी आली कुंठवा काय करते ते घरी गेल्या पहा. पण मेलेल्या लांडग्याचं कातडं काढायचं, कातडं, आणि त्याच्या चमड्याची हलकी करायची. काय म्हणते तुमच्याकडे? हलकी. आणि ती शेळीच्या गोठ्यात वाजवायची. लेंड्या पडतच नाहीत. मी सांगतो म्हणून हसायचं नाही. काढून बिडाल काची खळी, आजेचे गोष्टनी दिवाळी. दिवाळी म्हणजे वाद्य, मौज मजा. बिडालक म्हणजे लांडगा, खळी म्हणजे कातड. लांडग्याचं कातड काढून हलकी करून शेळीच्या गोठ्यात वाजली की तिला संडास लागती. मेलेल्या लांडग्याच्या कातड्याचा आवाज ऐकल्यावर तर जिवंत लांडगं पाहिल्यावर काय करीन? घालीन लोटांगण वंदीन चरण अशी म्हणीन का? याला हाडवैर म्हणते. हाड तितकं हाडवैर सर्पाचं आणि बेंडकाचं आहे. तरी पण सापाच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, हिला पिलांना जेलमध्ये द्यायचा. सापानं त्या बेंडकाला असा येडा घातला, आळं केलं. मधात तो बेडूक घेतला आणि ऊन लागू नये म्हणून सापानं वरून फणा धरला. प्राण्याला प्राण्याची भाषा कळत असती. काय वानवातानं पुरेवानी. आणि सापानं त्या बेडकाला सांगितलं, ए बाई, आता निमूटपणे तू पिलांना जेलमध्ये. सूर्यास्त होईपर्यंत, दिवस माळेपर्यंत मी तुला ऊन लागू देत नाही. आणि संध्याकाळी मात्र तुला पिलं कुठं घेऊन जायची तू ठरव. मी दिवसभर तुला ऊन लागू देत नाही. बेंडकी जनली. जनली आली, काय म्हणत असतील तुमच्याकडं. तिनं 2-3 पिलं दिली. सापानं फणा धरला. एक चावनं गेल्यावर एक जणांना माळ घातली होती. म्हणजे दात पडल्यावर त्याला वाटलं आता लोक तरी आता आपल्याला बरं म्हणतील, मग त्यानं माळ घातली. काहीला उशिरा लक्षात आलं, वायर जरा तुटेलेत ना, उशिरा माळ घातली त्यानं चावनं गेल्यावर. आणि थोडा संप्रदायात आला. त्यानं ते दृश्य पाहिलं. सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. त्याचा कष्टवाला झाला घामानं. अरे बाप रे म्हणे, साप बेंडकाच्या डोक्यावर सावली धरतो, कसं शक्य आहे? घाम पुशीत पुशीत ते म्हणलं जाऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही, सोयर सुतक नाही. पण हे जीवनातलं आश्चर्य पाहिलं. पण सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. पुढे गेल्याच्या नंतर एक सुंदरसं झाड होतं. त्या झाडाला वटा होता आणि वट्यावर एक तेजस्वी साधू बसलेला होता. त्या साधूच्या चेहऱ्याच्या तेजाला सूर्य लाजत होता. इतकं भक्तीचं तेज होतं. वैष्णव जनयन हिते कलाना, भास्कर तेजो कांती भयो, तेजो कारे सकल स्थिताना, साधवे याम सतपुरुषो. निमकृत जन्यति सांख्य पराना, उच्चत भयन व्याप्ति सुधा, कालत्रयति छंद सुदायं, दिवाकरा भय जायन्ते, दिवाकरा भय जायन्ते, दिवाकरा भय जायन्ते. अरे, ज्याच्या तेजाकडे बघितल्याच्या नंतर सूर्याला प्रकाश येत होता, इतकी ज्याची व्याप्ती आहे, असा साधू बसलेला आहे. त्या साधूला बघितल्याच्या नंतर ज्यानं बेडकाचं आणि सापाचं मित्रत्व पाहिल्यावर ते तिथं गेला आणि महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांनी त्याचं अंग वल्ल झालेलं पाहिलं. का रे, कायाम स्वेदा तथैवच. काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम. एवढा घाम तुला कशा करता आलाय? काय सांगायचं महाराज.
माझ्या जीवनात मी कधी ऐकलं नाही ते पाहिलं. काय पाहिलं तू? सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. महाराज म्हणले काय नाही धरीत असतो. काहून त्याला एकादशी का सरपला नाही म्हणे. त्याचे दात पाडलेले आहेत का? दात पाडलेले नाही. त्याला एकादशी नाही. तो खरोखर भुजंग आहे, मोठा विषारी सर्प आहे, तरी पण त्यानं बेंडकाव सावली धरली. महाराज असं कसं शक्य? त्या झाडाखाली जाऊ नये बरं. त्या झाडाकडे त्याला पाठिलं तर त्या झाडाखाली गाय आणि शिव एकत्र बसले होते. तर याला वाटलं ते शिव प्लास्टर ऑफ पॅरिसचाच आहे का नाही, आणि ती गाय बी अशी चिनी मातीचीच केलेली का नाही. याला पाहिल्यावर शिवानं जांभाळी दिली. याचं धोतर जागेवर पिवळं झालं. कशानं होत असते तुम्ही समजून घ्या. जागेवर पिवळं झालं धोतर. मग नदीला धुवून आला आणि महाराजाला सांगितलं, महाराज अशा जागेवर पाठीत असते तोय, तिथं जिवंत शिवण जिवंत काय हे कस काय? म्हणले इकडच्या झाडाखाली जाय. या झाडाखाली वाघ आणि हरिण बसलेली. या झाडाखाली जाय. मुंगूस आणि सर्प एकमेकाच्या अंगावर खेळायलेत. डोळे भरून आले. साधूचं दर्शन घेतलं. बाबा इथं मुंगूस सर्पाला चावत नाही, सर्प मुंगसाला चावत नाही, वाघ हरणाला खात नाही, सिंह गाईला बोच करीत नाही, साप बेंडकाच्या डोक्यावर सावली धरतो. कारण काय? त्या साधूनं सांगितलं, दादा ही 16 योजन असा परिसर आहे. या परिसरामध्ये मुनिश्री शृंगांनी तपश्चर्या केली. या परिसरामध्ये मुनिश्री शृंगांनी तपश्चर्या केली. मुनिश्री शृंगांनी भजन केलं. भजनानं ही जागा इतकी पवित्र झाली की या परिसरात हिंस्र पशु सुद्धा वैर विसरतात. दृष्टांत संपला. साधूच्या तपश्चर्यानं सर्प बेंडकाला खात नाही, सिंह गाईला खात नाही, वाघ हरणाला खात नाही, मुंगूस सर्पाला चावत नाही. साधून केलेल्या तपश्चर्यामध्ये त्या भूमीत एवढी ताकद तयार होते, निर्वैर भूमी तयार होते. इतकी साधूच्या भजनात ताकद आहे. त्या साधूत काय ताकद असेल? म्हणून तुकोबाराय म्हणतात, क्या बात है? शाईच्या पानाला आवाज द्या दादा, देव तुमचं चांगलं करीन. गाजलेला पकवाद्या असल्यावर स्पीकरवाली त्याला भीतीत. गरीब पकवाद्या वाढवा आवाज, त्याला वाढवा, यायचा बी आवाज वाढवा ना. हो, हे असे तरी पकवादे एकादशी धरते. हो, लय गाजलेले एकादशी धरीनत मी स्वतः पाहिले. विठाला विठाला विज्ञानाची ताकद आहे का दांडगण शिळी एका जागेवर थांबायची? आई एखाद्या माणसात ताकद नाही. ही ताकद फक्त साधूत आहे. म्हणून काय वानो आता न पुरे वाणी. पंढरपूरला काकडा असायचा. हो, काकडा 2 लोकांनी फार सुंदर काकडा केला असं मी ऐकलं. पाहिले दोघेही नाही, पण चांगल्या माणसाचं ऐकायचं मला नाद आहे. मोकऱ्याचं ऐकत नाही मी. बाजारीच का तू त्याचं ऐकल्याहून कशाला ऐकायचं? ते हलकटायचं. आळंदीला काकडा केला हैबत बाबांनी. हैबत बाबांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांची समाधी डुलत होती. खांब यायचा समाधीला, खांब यायचा. पुजाऱ्यानं समाधी किती जरी पुसली ना, तिला पुन्हा पुन्हा पाणी येत होतं, घाम येत होता. घाम काय काकडा असेल. आणि पंढरपूरला काकडा केला वैकुंठवासी बंकट स्वामींनी. बंकट स्वामींचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक हालत होता. कोणाला म्हणायचं मालक?
तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. हे जरा जुरा 10-5 कोटीवाल्या सुंबळ्याला मालक नाही म्हणलं पाहिजे. त्याची बायको कदरून जीव द्यायली आणि त्याला कुठं मालक म्हणत असतील का कुठं? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक. वृक्षाचे पान खाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुझी या सत्तेने वेदासे बोलणे सूर्यासे चालणे तुझी या बळे आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे ब्रह्मांडाचा मालक आहे तो. असा मालक खालायचा काय काकडा असेल ते. स्वामींचा काकडा ऐकायसाठी मंदिरात जागा भेटत नव्हती म्हणून 1.5 तासानं माणसं आधीच बसायचे स्वामी यायच्या अगोदर. माणसांनी जास्त काही तानापाणी केली नसती पण त्या काळात हे नव्हतं, याची अडचण होती ना. त्याच्यामुळे ऐकू यावा याच्याकरता माणसं आपलं पोतडं टाकून ठेवायचे आणि त्या जागा धरायचे 1.5 तासानं आधी. इतका स्वामींचा काकडा कोड असायचा. काकडा आणि हरिपाठ वारकऱ्यांची संध्या आहे. मला वाटतं मी परवाला बोलून गेलो तिथल्या कीर्तनात. संध्या आहे, संध्या आहे. काकडा आणि हरिपाठ वारकऱ्यांची संध्या आहे. ज्या गायकाला काकडा म्हणा वाटत नाही असं समजायचं याच्यात तमासगिराचा अंश आहे. मी जर खोटं बोलत असेल तर आपली जीभ सकाळी तुटून पडो. तुम्ही थोडी शाप द्याली, माझा मी घ्यायला लागलो. काकडा वारकऱ्यांची संध्या आहे. हो, हरिपाठी वारकऱ्यांची संध्या आहे. आमची संध्या 24 नावाची. मी पण वारकरीच आहे पण कधी कधी वेगळा होतो. 7-8 वर्षापूर्वी केशवाय नमः माधवाय नमः अमित विक्रमाय नमः संघर्षणाय नमः अच्युताय नमः गोविंदाय नमः ही 24 नावाची आमची संध्या. पण वारकरी संप्रदायातली संध्या हरिपाठ आणि काकडा यायलाच पाहिजे. पाठ जरी नसेल तर पाहून तरी म्हणायला पाहिजे काकडा काकडा आहे. एके दिवशी स्वामीवर अतूट प्रेम करणारा एक भक्त त्याची आई वारली. आईचा अंत्यविधी झाला आणि गावातली प्रतिष्ठित तुमच्यासारखी वयस्कर 4-2 माणसं त्याला म्हणली, का रे बाळा तू बंकट स्वामीच्या सानिध्यात फार राहतोस, तुझ्या आईच्या उदक शांती विधीला स्वामींचं कीर्तन व्हावं. असा गावातल्या लोकांनी आग्रह धरला. तर त्यानं गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगितलं, दादा, अण्णा, तात्या, काका, आबा, नाना, रावसाहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, नानासाहेब, काकासाहेब, काय त्यांना नाव असेल, ऐका तुम्ही, स्वामी माझ्या आईच्या उदक शांती विधीला येतील पण अडचण एका गोष्टीची, स्वामी 4 महिने पंढरपूर सोडत नाहीत. 4 महिन्याचा चातुर्मास आहे स्वामींचा आणि ते काय पंढरपूर सोडत नाहीत 4 महिने. निष्ठावंत माणसं होती, निष्ठावंत. किती संप्रदाय लोकांची निष्ठा. पंढरपूरला जर आज तुम्ही नामदेव पायरीपासून मध्ये गेले तर मंदिरात महाद्वारात जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. त्या गणपतीचं नाव आहे साक्षी गणपती. आणि गणपतीच्या समोरासमोर उजव्या हाताला एक समाधी आहे. ती समाधी जळोजी मळोजी नावाच्या सुताराची आहे. जळोजी मळोजी नावाचे पांचाळ होते, 2 भाऊ, जळोजी आणि मळोजी. निष्ठा किती संप्रदायावर, या स्वामीसारख्या लोकांची निष्ठा. हा जळोजी मळोजी नावाचे पांचाळ दर महिन्याच्या एकादशीला, दशमीला 12च्या अगोदर चंद्रभागेत हजर असायचे. तसं तर सकाळीच यायचे पण कधी कधी जर उशीर झाला तर 9, 9:30, 10, 11, 12 कधीच वाजत नव्हते. त्या काळात फोन वगैरे काही नव्हते. दोघांचा धंदा होता, लाकडी काम करायचा. सुतार होते, पांचाळ होते ते. विश्वकर्मा भगवंताची त्यांच्यावर कृपा होती, कलेच्या देवतेची कृपा होती त्यांच्याकडे. दोन भाऊ आपोआपल्या प्रांतामध्ये पोटासाठी काम करायचे आणि काम केलं पाहिजे. मगाशी तरुण फोटो काढित होते माझ्यासोबत. त्या तरुणांना आवाहन करील, हरि का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्खांधा. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळात भगवंताचं भजन करावा पण पोटासाठी कामही करावा. काम न करणारा जगात नंबर 1चा हलकट आहे. मी तर म्हणतो आळशी माणसाचं तोंड सकाळी सकाळी पाहिल्यावर गौहत्या समम पापहा. आळशी कधीच बघायचं नाही. हा, एखाद्या वेळेस व्यसनी चांगला. व्यसनी कसा असतो माहितीये का, काम करून खर्चायला. त्याच्या काय बापाचं दुकान आहे का दारूचं त्याला फुकट भेटायला. ते काम करायला आणि मग व्यसन करायला. पण आळशी माणसं व्यसनी माणसापेक्षा हलकट असतात. माझ्या डोळ्यांनी 144 एकर जमीन एका माणसाला होती. शेवटी त्याचं मड जाळायला ईदभर जागा नाही राहिली. पत्ते खेळला नाही,
दारू पिली नाही, मटका लावला नाही, काहीच काम केलं नाही, नशा कुठली, तंबाखू खाल्ली नाही, तंबाखू सुद्धा खाल्ली नाही. हो, पण शेवटी मेल्यावर काहीच राहिलं नाही, कामच केलं नाही. आणि लक्ष्मी खसखशीचं पोत आहे. खसखस कळतील तुम्हाला? भाजीला असतील, मसाल्याला महिलांना माहित असते. तुम्ही हो म्हणतात, तुम्ही का मसाले वाटले? खसखस आमच्याकडे अनारशाला लावते. मासुळ वड्या जर केल्या तर त्याला खसखस लागती. चांगली मसाल्याची आमटी केली तर त्याला खसखस लागती. मसाल्यातला पदार्थ. आमच्या इथल्या एका दुकानदारानं खसखशीचं पोतं 25 किलोचं घेतलं. महाग असती म्हणते, आपण कशाला पाहिजे. 25 किलोचं पोतं खसखशीचं घेतलं, दुकानदाराला पैसे देऊन टाकले आणि हमालाला सांगितलं, ए राम्या, आपल्या बैलगाडीत पोतं टाक. शनिवारचा बाजार, बवणीचा दिवस, राम्यान पोतं बैलगाडीत टाकलं. म्हणला, मालक बवणी आहे, माय चाराने हमाली द्या ना. चाराने हमाली, जुना काळ चाराने हमाली. पण ते मालक जरा पैशावाला होतो, फुगीर, मोकार टेकन, चौघीत लुगडं एक. जरा घरात 12 हात इळू फिरत होता, पण राहत होतं कडक. त्याची टोपी इतकी कडक होती, इळभर उसाळता येत होता. मी तुमच्या मनीनं बरं, मी आमच्या इथले सांगायला, तुमचं कशाला उगा घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट, आपण दुसऱ्याचं बोलायचंच कशाला. मी आमच्या तिकडचं सांगायला. तिकडे गेल्यावर मग तुमची पाहू. विठ्ठला विठ्ठला दादा, बाजारचा दिवस आहे, बवणी आहे, तुम्ही जर चाराने दिले तर दिवसभर गिऱ्हाईक चांगलं लागतंय. मला हमाली चाराने देऊन टाक. हे कोणाला मागायला तुला अक्कल आहे का? उद्या 2 रुपये देईन, चला होय बाजूला. आता ते हमाल होतं, त्या हमालानं त्या पोत्याला नुसतं दाभण टोचलं. काय म्हणते तुमच्याकडे? दाभण टोचलं. हमाल गेलं तिकडं. गड्याला सांगितलं, ए रावश्या, घेऊन जा बैलगाडी गावाकडं. त्यानं बैल झुपले, बंदुक्या पिस्तोल्या, गाडी गावाकडे गेल्याच्या नंतर हे मोटरसायकलनं घरी आला सुंद्या. घरी आल्या पोराला म्हणला, ए गड्याला म्हणला, ए बैलाला मका टाक. आणि पोराला म्हणला, ए बाब्या, खसखशीचं पोतं घरात नी. बाब्या म्हणला, रिकामच आहे. गिरगावापासून शेलू पस्तोर खसखस पाहिली, रस्त्याने दिसलीच नाही आणि पोत्यात थांबली नाही. दाभणाचं भोकाड सुद्धा सहन होत नाही. भोकाड कळत ना तुम्हाला? तुम्ही जरा शिद्र म्हणीत असताल. माई भाषा चरबट आहे. जगात जर्मनीन, भारतात परभणीत गिरगाव, तिथलं मी आहे. आणायचं तर आणा, नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी काय मागा लागे नाही. विठाला 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 25 किलो खसखस दाभणाच्या छिद्रातून गळाली, रस्त्यानं दिसतच नाही. अशी लक्ष्मी कशी जाईल सांगताच येत नाही. तिला जपा. ते फोटो काढायला पोरायला सांगतो, पैसा जपा. पैसा देव नाही, पण देवाच्या नंतर पैसाचे. हो, अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला शास्त्रात. अर्थ नावाचा पुरुषार्थ. आमची लोक काही ब्रेक लाईनर तुटलेल्या गाडीवानी बोलत आहेत. काय पैसे का बोकांडीवर बांधून न्यायचे का? सोंबळ्या आहेस का काय? दुपारा काय खायचं? पैसे लागत नसते. आम्हाला एकदा भूक लागली आणि पिशवी असती माझं बारकी, तुम्ही दिलेले थवाला, ती घरीच विसरली. याला म्हणलं, आपल्याला त्या हॉटेलवाल्याकडून एक बिस्किटचा पुडा आण, मधात जाल जमत नसते आपल्याला. मधात केलं होतं ते काही देईन. हे गेलं आणि लांब उभी केली. हे म्हणला, त्या गाडीत बाळू महाराज येतं, त्याने एक बिस्किट पुडा सांगितलाय. पैसे नाही, ते कीर्तनकार येतं, त्याला श्लोक लय येतात. तर ते हॉटेलवालं म्हणलं, त्याला म्हण कीर्तन श्लोक लोकांच्या सप्त्यात सांग. हॉटेलीत 5 रुपयेच लागत असते बिस्किटच्या पुड्याला. हे नको सांगू इथं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आपण येडेपणा करूच नाही. आमची इथले एक जण बाजाराला गेलो सोमवारी. 4 ठण जवळ सोमवारी बाजार असतो. श्रावण महिना होता आणि श्रावणात बरेच लोक सोमवार धरतात. धरायला पाहिजे, शंकराचं अधिष्ठान असते, करायला पाहिजे. काही व्रत वगैरे केले पाहिजे माणसानं. कसं असते, कशामुळे करायचे माहिती आहे का? आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा चांगला दिसतोय. हे व्रत वैकल्य ध्यानात असले की आपला संप्रदाय कळत असतोय. याच्याकरता याच्यात असं गुंतून राहिलं पाहिजे माणसानं, गुंतून राहिलं पाहिजे. सोमवारी गेलं, दुकानदाराकडून 2 डझन केळी घेतल्या. काय डझन आहेत? 30 रुपये. हे 60 रुपये घ्या. देऊन टाकले त्यांनी केळं. मोजू लागलं. केळी विकणार बागवान लय हुशार असते, सतारबाई. ते दाखिदानं मोठाले दाखिदान पलीकून बारकाले असते, लय हुशार असते.
आता तुमच्याकडे द्राक्षाची बागा असल्यामुळे तुम्हाला काय ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, तुम्हाला काही एवढं द्राक्षाचं महत्व नाही. आमच्याकडे द्राक्ष आल्याच्या नंतर द्राक्ष मोजून घेतले की ते पुढे आयताच केलेला असतो. आधी त्याच्यात तुटलेली द्राक्ष आधीच असते 2-3 छटाक आणि मग वरून घट टाकतो. घरी आल्या पप्पेची माय म्हणली, माय तुम्हाला डोकं नाही काय हो? तुटलेले कसे आणले? त्यानं आधीच टाकलेले होते त्याच्या मधात. ते लय हुशार असते ते इकणार, पिकणाऱ्यापेक्षा इकणार लय चालू असते. खरंच 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 चालू असते इकणार. आणि मग ते 2 डझन केळीचे 60 रुपये. ते म्हणला सोलून द्यायचे किती? केळी सोलून त्या सतारबाईला पहिलंच भेटलं होतं सोलून केळी नेणार. तर हे म्हणला, पटेल छाले निकाल के क्यों ने रे? आता मला काही हिंदी येत नाही, अंदाजे बोलायलो, हुकली चुकली समजून घ्या. नहीं बोले, अरे सत्तार भाई घर पे जाके अंदर का खाने का है, ऊपर का तो कोई खाता नहीं, इसलिए यही फेक देने का. यानं 2 किलो साखर आधी पिशवीत घेतली होती. आणि मग त्याला सोलायचे 10 रुपये दिले. केळीचे 60 सोलायचे 10. त्यानं खटखट सोडले. याच्या पिशवीत केळीचे गाभे टाकले. त्याचा बोकड्या पलीकडूनच होता दाढीवाला. त्यांचंच साल्टे खाल्ले. सतारभाईचा बोकड्या पलीकडूनच होता. नेमकाच उरूस आलेला होता आणि पिराला कापायचा होता. त्यांनी ते साल्टे खाल्ले. हे घरी गेलं, पिशवी टेबलावर ठेवली. बायकोला म्हणलं, ए पपेज माय, तुला सोमवार आहे ना, 2 केळी खाय. आता हावसान पपेची माय पिशवी पशी गेली आणि ती म्हणली, माय केळी तर आणल्यात नाही, कातडे पण आणले नाही. तुला कातडे खायचे होते काय? तू का शेळी आहेस का कातडे खाला? सोलून आणले होते केळं. ती म्हणली, बाईला मला नाही, त्याला मला काय झालं म्हणीन. ती म्हणली, बाईला अरे घरी आल्यावर कातडे खात नसतेत रे, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणीत असतेत. घरी आल्यावर साल्टे खात नसतेत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणीत असतेत. पैसे मेल्यावर बांधून नेत नसतेत, पण मरूस तर लागत असतेत. विठ्ठला विठ्ठला म्हणून मगाशी त्या पंक्तीवाल्या यजमानाच्या घरी भेटलेल्या तरुणांना विनंती करीन, काम करत राहा. माणसानं काम करायचं. आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्या वाट्याला जो व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, दुकानदारी असेल, गुत्तेदारी असेल, काय असेल, ते आपलं काम केलं पाहिजे माणसानं. एक जण म्हणला 500 कोटी जवळ आहेत, काय काम करायचे? म्हणलं, करतो काय? झोप, तू मरशील. झोपीनं आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असते. जगताप काका, आजगराला एकदा शिकार भेटल्यावर 3 महिने बाहेर निघत नाही. निद्रे आयुष्य वाढे. आजगर काम रे. उलट ज्याच्याकडे लय पैसे आहेत का, ते पहाटे 5ला पळायले, 1 11 1 2 12 1 3 13. त्याला माहिती नाही, पळालं की झोपीतच जीव जातो. हो, काम करायचं काम तरुणांनी. आपण भारतात आहोत, उगवते तारे आहात तुम्ही तरुणांनो. काम करत राहा, आई वडिलाला सांभाळा. 2-2 दीड तास